आपण काही बेसिक कन्सेप्ट शिकूया. ओके, काय बेसिक कन्सेप्ट आहेत आपल्याकडे आता बघा. ट्रायंगल बद्दल अल्टिट्यूड काय असतो? अल्टिट्यूड, ट्रायंगलला 3 साइड 3 व्हर्टेक्स असतात, ह्या तर गोष्टी आपल्याला माहिती आहेत. अल्टिट्यूड काय असतो? ट्रायंगलच्या व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइडवर म्हणजे त्याच्या सामनेवाली साइडवर परपेंडिक्युलर ड्रॉन केला असा. त्याच्या अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर ड्रॉन केला व्हर्टेक्स मधून. त्याच्या अपोजिट साइडवर व्हर्टेक्स मधून परपेंडिक्युलर ड्रॉन केला. These are called as altitudes. आणि altitudes of the triangles are concurrent. परपेंडिक्युलर जे असतात ना ते अल्टिट्यूड, थोडक्यात आपण त्याला हाईट पण म्हणतो. ट्रायंगलची काय म्हणतो? हाईट. मग ते व्हर्टेक्स मधून अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर असतात त्याला म्हणतात अल्टिट्यूड. त्या कॉन्करंट असतात, त्या कॉन्करंट पॉइंटला काय म्हणतात? ऑर्थो सेंटर ओ. ऑर्थो सेंटर, ऑर्थो सेंटर ओ. अल्टिट्यूडच्या कॉन्करंट पॉइंटला ऑर्थो सेंटर ओ असं दाखवतात. दुसरा आहे मीडियन. मीडियन काय असते? ट्रायंगलच्या व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइडचा मिड पॉइंट जोडणारा सेगमेंट. अपोजिट साइडचा मिड पॉइंट जोडणारा सेगमेंट. व्हर्टेक्स मधून अपोजिट साइडचा मिड पॉइंट जोडणारा सेगमेंट. व्हर्टेक्स मधून त्याच्या सामनेवाली अपोजिट साइडचा मिड पॉइंट जोडणारा सेगमेंट म्हणजे या ठिकाणी काय असतो? ते मीडियन असते. मीडियन्स ऑफ द ट्रायंगल्स आर आल्सो कॉन्करंट and the concurrent point is known as centroid denoted by G. त्याचा कॉन्करंट पॉइंट कशाने दाखवतात? सेंट्रॉइड. सेंट्रॉइड, सेंट्रॉइड माने G. ओके. व्हर्टेक्स मधून अपोजिट साइडचा मिड पॉइंट जोडणारा सेगमेंट. अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर काय असतो माहिती का? आता ट्रायंगलला 3 अँगल असतील, 1 2 3. अँगलला 2 तुकडे करून जाणारा सेगमेंट. अँगलचे 2 ते पुढे कुठेही छेदेल, त्याचं काही देणं घेणं नाही, पण ह्या अँगलचे 2 तुकडे करून जाणाऱ्या सेगमेंटला काय म्हणतात? अँगल बायसेक्टर. असे ट्रायंगलला 3 अँगल आहेत, तर बायसेक्टर किती निघणार आहेत आपले? 3च या ठिकाणी निघणार. अँगल बायसेक्टर किती निघणार आहेत? 3 अँगल बायसेक्टर या ठिकाणी निघणार आहेत. Okay, and these are also concurrent and the concurrent point of the angle bisector is denoted by I. It is called as incenter. Incenter I. Okay. आणि perpendicular bisector of the triangle segments. Okay. ट्रायंगलला 3 साइड्स असतात. मग ट्रायंगलच्या 3 साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे त्याला मधून छेदणारा, त्याचे 2 तुकडे करणारा त्या साइडचे. मग समजा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर असा गेला. ओके, आपण काढतो बघा, मोर दॅन हाफ, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन एक परपेंडिक्युलर बायसेक्टर समजा असा गेला. मग या ठिकाणी आणि तिसरा परपेंडिक्युलर बायसेक्टर समजा असा गेला. ओके, हा, तर तीनही bisector, तीनही साइडचे bisector are also concurrent. The concurrent point is called as circumcenter आणि ते सुद्धा O ने दाखवतात. circumcenter O. असे हे ट्रायंगलच्या मधले काही बेसिक कन्सेप्ट होते. ओके,